मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 78. गुस्ताख दिल, दिल में मुश्किल, मुश्किल में दिल. ईशानला मौसूत वरणभात चारण्यात जिया रमलेली. त्याची नेहमीची पळापळी आणि आज भरवण्याची जबाबदारी जियाने उचललेली. आजीसोबत किचनमध्ये लुडबुड करत खमंग काकडीही शिकून घेतली, तर चमचाभर दाण्याचे कूट तोंडातही भरलेच. आजोबांनी संस्कृत श्लोकाचा अर्थ समजावून सांगता आनंदी झाली, तर आंटीसोबत वेल गुलाबाचे नवीन रोप कुंडीत लावले. जोशी कुटुंबात रुळली. जिया मेहराची जिया जोशी झालेलीच. आंटीची लाडकी, अगदी आंटीसारखीच. पेंटिंग क्लासमधील लँडस्केपचा कॅनव्हास, कलर्स, पॅलेट, ब्रश सगळा लवाजमा साथ घेऊन आलेली जिया. क्लासमध्ये अर्धवट झालेलं पेंटिंग आंटीसोबत पूर्ण करण्याची इच्छा. जेवणे उरकलेली, आई बाबा झोपलेले. हॉलमधील रिकाम्या जागेवरच खाली न्यूजपेपर्स अंथरून कॅनव्हास ठेवलेला. शेजारी रंगांच्या बाटल्या अन ट्यूब्स. एका बाजूला जिया झाडाच्या पानांना रंग भरत होती, तर दुसरीकडे मेघा आंटी खडकातून डोकावणारी छोटी छोटी फुलं रंगवत होती. हळूच ब्रश जियाच्या नाकाला लावत लाल रंगाचा ठिपका तिच्या नाकाच्या शेंड्यावर विसावला. क्षणभर आश्चर्याने आंटीकडे पाहिले. तिला खळखळून हसताना पाहून जियाही सरसावलीच. हातातील हिरव्या रंगाचा ब्रश आंटीच्या गालावर उमटला. तिच्या गालावरच्या खळीलाही भरून गेला. रंग भरल्या हातांनीच दोघींनी मारलेली मिठी. थोडेसे दूर करत तिच्या केसावरून हात फिरवला. राणू, तुझा बर्थडे आहे ना बेटा? मंद हसत पाहिले तिच्याकडे. येस आंटी, नेक्स्ट संडे 28 मेला. मान खाली घालत चेहऱ्यावर उदासी पसरली. तारीख ऐकून मेघाचे काळीच पिळवटले. डोळ्यात पाणी जमा होणारच होतं, ते अडवलं. काय करायचं आपण तुझ्या बर्थडेला? थोडंसं हसत तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न. आंटी, मी नाही सेलिब्रेट करत. आवाज किंचित हळवा झालेलाच. म्हणजे का नाही सेलिब्रेट करत? मेघा गोंधळली. आय मीन, असे कुणाला घरी नाही बोलवत. इट्स जस्ट मी, डॅड अँड दादाजी दादीजी. कधीतरी श्वेता आंटी आणि प्रकाश दादाजी, निशा दादीजी येतात. तिचं अडखळतच सांगणं. पण मग फ्रेंड्ससोबत सेलिब्रेशन? आंटी, फ्रेंड्स तर नव्हतेच ना मला. आर्या इज माय फर्स्ट फ्रेंड इन स्कूल, आणि आता तिच्यामुळे खूप फ्रेंड्स मिळाले मला. आर्याच्या आठवणीने चेहऱ्यावर थोडंसं हसू पसरलंच. अगं मग आता करू की सेलिब्रेट? मज्जा येईल. नाही नको, डॅडला आवडणार नाही. हिरमुसलेला चेहरा. मेघा आंटीजवळ सरकत हात हातात घेतलाच. का? अगं तू त्यांच्या काळजाचा तुकडा आहेस ग. किती प्रेम करतात तुझ्यावर. का नाही आवडणार? तिला कुशीत घेतच समजावलं. माझ्या बर्थनंतर मॉम डाईड. डॅड मला कधी काही बोलत नाही, पण त्याला वाटत असेल ना की माझ्यामुळेच. घशात आवंढा दाटून आला. पुढे बोलवे ना, पण दुःख डोळ्यातून बरसलेच. नाही अडवता आले. आंटीच्या कुशीत शिरून हुंदके देत होती. मेघालाही गलबलून आलेच. देवा, काय हे एवढंसं कोकरू स्वतःला दोषी ठरवतंय आईच्या मृत्यूसाठी. कसं समजवायचं? राणू, अगं असं नसतं ग. तुझ्यामुळे नाही काही झालं. मम्मा आजारी होती बाळा, आणि डॅडने मम्मासाठी बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टर्सची अरेंजमेंट केलेली. डॅडचं खूप प्रेम होतं मम्मावर. खूप प्रयत्न केले मम्माला वाचवण्यासाठी. पण बेटा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. जियाचा चेहरा ओंजळीत घेत हातानेच अश्रू पुसले. हो ना? नक्की ना? माझ्यामुळे नाही ना? आंटीचा हरेक शब्द तिच्यासाठी जणू मलम होता. इतक्या वर्षाच्या मनातल्या ठसठसणाऱ्या जखमेवर आंटीच्या प्रेमाची फुंकर. मुळीच नाही. तू असं काही मनात पण आणू नको, आणि डॅडलाही असं काही म्हणू नको. वाईट वाटेल ग त्यांना.
तुझ्यासाठी ते तुझी मम्मा पण झाले ना. एवढूशा पिट्टुकल्या जियाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलंय ग त्यांनी. अँड ही इज रिअली प्राऊड ऑफ यू. तुझ्या छोट्यापणीच्या स्टोरीज मला सांगत होते. खूप जीव आहे त्यांचा तुझ्यावर. किंवा असं म्हण की तूच त्यांचा जीव आहेस, श्वास आहेस. जिया तर मेघाच्या कुशीत शिरून शांत झाली, पण पुन्हा विचारांची खळबळ मेघाच्या मनात. हे काय करत आहे मी? जियाला समजावते आहे की डॅडचं मम्मावर प्रेम होतं, अजूनही असणार. आर्यालाही वाटतं की माझं समीर डॅडवर प्रेम आहे. शी नोज आय मिस हिम. आणि दुसरीकडे माझ्या आणि राजीवजींच्या सोबतीची स्वप्न मी पाहते. जिया, आर्या, राजीव, मेघा, एक कुटुंब असावं हे स्वप्न. जियाचं तिच्या मम्मासाठी हळवं होणं आणि ती पोकळी मी भरून काढू शकते हा विचार करणं चुकीचं आहे का? आर्याच्या आयुष्यातील डॅडची जागा राजीवनी घ्यावी ही इच्छा मनात असणं हेही चूक आहे का? आम्ही सतत दुःख कवटाळून का बसायचं? आम्हाला सगळ्यांना आनंदी राहण्याचा हक्क आहे ना. आम्ही असे का आहोत? चेहऱ्यावर हसरा मुखवटा घेऊन मनात दुःख दडवून ठेवणारे. दर्द के दर पे ठहरा है क्यों, सजा सजा ये खुद को क्यों देता नहीं, हंसने की धुन में रोता है क्यों, सही क्या गलत क्या ये कुछ भी समझता नहीं, गुस्ताख दिल. काय आईचं सारखं म्हणे राजीवला रात्री जेवायलाच यायला सांग. दरवेळी काय जेवण? मग ते रात्रीचं जेवण म्हणून लेट येणार आणि बाबांसोबत बोलत बसणार. जेवण करून उशीर झालेलाच असतो आणि मग निघायची घाई. आम्ही कधी भेटणार? आम्ही कसे बोलणार? आई बाबा आणि मुलींसमोर तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असं म्हणत गप्प बसावं लागतं. मला फक्त त्यांना भेटायचं आहे. आत्ता आले की मुलींना घेऊन खाली जाऊ खेळायला. मुली खेळतील आणि आम्हाला थोडे निवांत क्षण मिळतील. हे थोरा मोठ्यांच्यात बुजल्यासारखं होतं. एंगेजमेंटला तरी कुठे बोलता आलं. नशीब रात्री भेट झाली, नाहीतर आत्तासारखीच रुखरुख लागली असती. येतीलच एवढ्यात. मी तयारच आहे. चहा झाला की लगेच खाली जाऊ. त्यांनाही मला भेटायचे असणारच ना. बागेत तोच आमचा नेहमीचा बेंच, गार गार हिरवाईत दडलेला, आमचा हक्काचा, आमच्या गप्पांचा साक्षीदार. घड्याळाकडे पाहत केसांवर एकदा कंगवा फिरवलाच अन बेल वाजली. दार उघडता क्षणी आर्याच्या पाठी उभी व्यक्ती पाहून ती जागेवरच थबकली. चेहऱ्यावर बळच हसू आणलं, पण डोळे निराश. आर्या कधी धावत आत आली, जियाला भेटली, काहीच समजले नाही. सर थोडे बिझी होते, मनोजभाई एवढंच बोलले. त्यांची निघायची घाई. जियाने सामान भरभर गोळा केले. आजी, आजोबा, राधाताईंना नमस्कार केला. बाय बाय, पुन्हा ये, नक्की ये, मज्जा आली, उद्या भेटू स्कूलमध्ये. या आवाजांच्या कोलाहलात मेघा सोफ्याजवळ स्तब्ध उभी, आजूबाजूच्या गोंधळापासून अनभिज्ञ. आसपास माणसं वावरत होती, ती जागीच थिजलेली. राजीव कुठे आहेत? हा एकच प्रश्न डोळ्यात, मनात. जियाने मिठी मारली अन भानावर आली. तिला पापी देताना डोळे ओलसर होतेच. रडू नको, मी येईन पुन्हा. तिच्या ओठांच्या चंबूने आंटीला पापी देताना समजावले. जशी सकाळी आली तशी भुरकन निघून गेली. मम्मा, तू कुठे बाहेर जात आहेस का? मेघाची अबोली साडी, मोकळे केस, हातातील बांगड्या पाहत आर्याचा चिकित्सक प्रश्न. नाही ग, कुठे नाही, सहजच नेसली. सावरून घेतले उत्तरही अन आक्रोश करणारे मनही. घरात पाऊल ठेवल्यापासून आर्याची बडबड. दादीजींनी खास बनवलेले पनीर पराठे आणि मग लंचला तंदुरी चिकन. सिम्बा बरोबर दिवसभर केलेली मस्ती. त्याला दुपारी लंच मीच दिले. माझ्या बाजूला बसूनच तो जेवला. त्याचं डॉग फूड. दादाजींनी सुप्रीम ऑफिसच्या गप्पा. बीचवरही 5 वाजता एक राऊंड मारला. सिम्बाला फिरवलं. लुसी भेटली.
एकंदर मम्मा, आजी, आजोबा, जिया नसतानाही मेहरा विलामध्ये आर्या रमली. एवढे बोलूनही राजीव अंकलबद्दल 1-2 वाक्यच. इकडे मेघाच्या जीवाची घालमेल. पुन्हा फोन करू न करू द्विधा मनस्थिती. जेवण झाले. आर्या बेडवर निवांत लोळत अंकलकडून आणलेले ॲस्ट्रॉनॉमी विषयावरचे पुस्तक वाचत होती. मेघाने तिचं कपाट आवरत आडून विचारायचा प्रयत्न केलाच राजीवजींबद्दल. अंकल खूप कामात होते का? तब्येत ठीक होती ना? सर्दी नाही ना? कपड्यांच्या घड्या नीट ठेवतच मेघाचे प्रश्न. मम्मा, तू काय एवढी काळजी करते? दादीजी आहेत ना अंकलची काळजी घ्यायला. आर्याने पुस्तक खाली ठेवत थेट प्रश्न केला. अंती गडबडली. काळजात धस्स झालेच. नाही ग, सहजच. तुझ्यासोबत आले नाहीत ना म्हणून विचारलं. सारवासारव केलीच. अरे मम्मा, माझ्यासोबत दिवसभर खेळले ना अंकल, मग काय येतील ते? आर्याच्या कपाळावरची सूक्ष्मशी आठी अन मेघा फक्त कसनुस हसली. हो ग, खरंच विसरले मी. झोप बच्चा, उद्या शाळा आहे ना? कपाळावर ओठ टेकवत गुड नाईट करत बाहेर पडली. बेडरूममध्ये येत दरवाजा बंद केला अन संध्याकाळपासून अडवलेले अश्रू गालावर ओघळलेच. राजीव, मी का काळजी करते तुमची? आर्या विचारते आहे. काय उत्तर देऊ तिला? सांगा तुम्हीच. मी तुमची चौकशी केली हे चूक आहे का? मी ठरवलेलं आर्यासमोर मुद्दाम तुमचा विषय काढायचा नाही, पण नाही अडवता येत स्वतःला. अजून किती विचार करून बोलायचा आर्यासमोर? अजून किती दिवस? नुसता गोंधळ मनात. क्यों बातों ही बातों में फिसलती है जुबां जुबां, किसी शैना ठहरती है बहकती है निगाह निगाह. 12 वाजत आलेले. त्याच्या कॉलची वाट पाहून थकलेली ती न राहवून नंबर डायल केला. स्विच ऑफ. ऑफिस नंबरही लावून पाहिला, तोही आउट ऑफ कव्हरेज एरिया. दोन्ही नंबर बंद कसे काय? असं कधीच होत नाही. आणि मी संध्याकाळी मेसेज केलेला, इन मीटिंग विथ प्रकाश सर, हे उत्तर. बस एवढंच. तरीही समजावलं स्वतःला, असेल काम, जाऊ दे, बोलू नंतर. न राहवून आर्याला विचारलेच तर तिचं भलतंच काहीतरी. मी अंकलची चौकशी केली की हिचा पॉझिटिव्हनेस उफाळून येतो. आर्या, मी कशी समजावू तुला? जेवढी तू माझ्यासाठी महत्वाची आहेस तेवढीच जिया आणि तेवढेच राजीवही. माहीत नाही अजून किती दिवस या भावना अशाच कोंडून ठेवायच्या आहेत. एक मन म्हणतं तुला समोर बसवावं आणि सगळं सांगावं, आणि दुसरं मन मागे खेचतं, म्हणतं लहान आहे आर्या. राजीव अंकल आणि मम्माचं नातं समजेल का तिला? करेल का ती मान्य? आणि नकार दिला तर मी काय करायचं? है बर्फ सी सांसों में आंखों में धुआं धुआं, ये हर पल क्यों खेले है गम का खुशी का जुआ जुआ, ये उम्मीदों भरा ये खुद से ही डरा, सुलझे धागों में उलझा है क्यों, सलाहे ये खुद की भी सुनता नहीं, गुस्ताख दिल. पुन्हा एकदा कॉल करून पाहिला. तेच आउट ऑफ कव्हरेज एरिया. रागात फोन आपटलाच. तशीच उशी कवटाळून पडून राहिली. एवढ्या रात्री फोन बंद? सर्व ठीक आहे ना? फोन चार्ज केला नाही असं तर होणार नाही. काय करू मी? रुखरुख आहे मनाला. राजीव, फक्त एक मेसेज, एक कॉल, काहीतरी करा. तुमची ख्याली खुशाली कळेपर्यंत चैन पडायचे नाही. त्याने उजवीकडच्या खिडकीतून खाली पाहिले.
झळाळत्या मुंबई नगरीचे दिवे हळूहळू अंधुक होत होते. विमान उंच झेपावले. काळोख सर्वत्र, दाट गडद काळोख. सीटला डोके टेकवत डोळे मिटले. सॉरी मेघा, आय नो यू आर वेटिंग फॉर माय कॉल. उद्या बोलूया. एक्स्ट्रीमली सॉरी. हिरवळीवर पडणारी त्यांची पावले, रेंगाळणारी, सावकाश. ना कुठं पोहोचायची घाई, ना कामाची गडबड, ना रिपोर्ट्स, ना लॅपटॉप्स. धावपळीतून चोरलेले काही निवांत क्षण, फक्त त्यांचे. बागेतला फुलांचा सुवास, दूरवरची समुद्राची गाज, रातकिड्यांची किरकिर, गार वाऱ्याची झुळूक, सळसळणारी पानं, कारंजाच्या पाण्याची चुळबुळ, तिची अखंड बडबड, कानात साठवणारा तो. हळूच नजर वर करत त्याचं मंदस्मित डोळ्यांनीच टिपून घेणारी ती. तेच तिचं हातवारे करत बोलणं, त्याचं किंचित झुकूनच तिच्या कानात कुजबुजणं, पुन्हा तिचं खळखळून हसत त्याच्याकडे पाहणं, त्याचं तिच्या डोळ्यात हरवून जाणं, तिचं हसतच नजर चुकवणं. समुद्रावरून येणारा वारा, वाढलेला वेग, मोकळे केस सावरू की हातावर झुलणारा पदर, तिची धडपड. झुलू दे पदर, विखरू दे केस, त्याच्या डोळ्यांचे आर्जव. या धडपडीतच, निकट चालताना सहजच तिच्या हाताचा ओझरता स्पर्श त्याच्या हाताला. हवा हवासा गोड शहारा. बावरूनच तिने एक पाऊल दूर होत चालणं. अचानकच तिचं शांत होणं. मान खाली घालूनच पावलं टाकत राहणं. ओठांचा कोपरा दुमडतच त्याचं खोडकर हसणं. एका पावलाचं अंतर दूर करत जवळूनच चालणं. सहजच तिच्या नाजूक इवल्याशा बोटात त्याची लांब सडक राकट बोटं अडकवणं. तिच्या हातांची थरथर काही क्षण जाणवणं. गुंतलेली बोटं सोडवून घेते का त्याने अधीरतेने वाट पाहणं. गळ्यातल्या मंगळसूत्राशी डाव्या हाताने खेळत क्षणभर मिटलेले तिचे डोळे अन लाजरं हसू गालावर, तिची मूक संमती. गुंतवलेल्या बोटांची सैलसर पकड त्याने हलकीशी घट्ट केली. तिची ही बोटं त्याच्या हातावर विसावली. तळ हाताचे तळ हातांना स्पर्श. तिचा पिटुकला हात त्याच्या दणकट हातात सहजच सामावला गेला. तिची नजर हिरवळीवरच स्थिरावलेली. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपणारी, तिला एकटक पाहणारी, तिच्या गालावरची लाली गडद करणारी. ती नजर, तो स्पर्श, ते प्रेम. गुंफलेल्या हातांनी हळूवार पडणारी त्यांची पावलं. नीरव शांततेत मनाचं हितगुज. साक्षीला ढगाआड लाजून लपलेला चंद्र. मोबाईलची रिंग, कर्ण कर्कश, तीच नेहमीची ट्यून. खाडकन डोळे उघडले. धडपडतच अलार्म बंद केला. खिडकीबाहेर अंधुकसा प्रकाश. घड्याळात 5:30. पण अंगावर रोमांच कायम. डाव्या हाताने चेहरा लपवत हसणारी मेघा. स्वप्न, अजून एक गोड स्वप्न. मी आणि राजीव दोस्ती पार्कमध्ये फिरत होतो. रात्री दुसरं कोणीच नव्हतं. जिया, आर्या. मेघा, जिया आर्या समोर राजीव तुझा हात कसा धरणार? इश, खरंच की आम्ही दोघंच निवांत फिरत होतो. माझ्या गळ्यात मंगळसूत्र होतं. म्हणजे आमचं लग्न? इश, हे वेडं मन स्वप्न पाहायचं कधी थांबवणार? हे क्षण येतील का कधी आयुष्यात? का असेच विरून जाणार स्वप्नात? पहाटेची स्वप्न खरी असतात ना? राजीव, तुमच्या स्वप्नात मी असते का हो? डोकं हलवतच स्वतःला जागं केलं. मेघा, पुरे स्वप्न पाहणं. इट्स मंडे. चला, आर्याची स्कूल आहे. समर कॅम्पचा शेवटचा आठवडा. चला मॅडम, टिफिन ड्युटी कॉल्स. पांघरूण दूर करत काही क्षण खिडकीत उभी. इथेही होताच ढगाआड लपलेला चंद्र. डबा भरताना त्याला सहजच कॉल केलाच, पण स्विच ऑफ. आर्याला बसला चढवून जॉगिंगच्या 4 राऊंड पूर्ण झालेल्या. गुडघ्यांवर हात ठेवत वाकली. खोल श्वास. बेंचवर टेकली. घामेजलेल्या ट्रॅक सूटवर बागेतला गारवा. हवा हवासा. राजीव,
हा बेंच वाट बघत आहे तुमची. काल का नाही आलात? कालपासून मनात घोळणारे गाणे आज वेळ काढून ऐकत होती. गुस्ताख दिल, दिल में मुश्किल, मुश्किल में दिल. राजीव, खरंच असंच होत आहे. मुश्किल में दिल. सकाळीच स्वतःला बजावलं, जास्त विचार करू नको, स्वप्न पाहू नको, पण नाही अडवता येत. बस आता 1 तास फक्त आणि आपण भेटणार. पाहायचंय तुम्हाला, बोलायचं आहे तुमच्याशी. हट्टी मन माझं काही केले ऐकेना. राजीव, आयुष्य व्यापून टाकलं आहे तुम्ही. ये कैसे कब हुआ, ये कह दो क्यों हुआ, गिरता नहीं तो संभलता है क्यों, झुकाए झुकाए ये मगरूर झुकता नहीं, गुस्ताख दिल. पुन्हा कॉल लावला, स्विच ऑफ. एक उसासा अन घराकडे धाव. कधी एकदा ऑफिसला पोहोचते ही घाई. झिरकॉन ते सुप्रीम हाऊस प्रवासातही सतत खिडकीतून बाहेर भिरभिरणारी नजर. दोघांचाही एकच रस्ता. आजूबाजूच्या गाड्यांमध्ये त्याची सिल्वर ग्रे मर्सिडीज दिसते का हे पाहण्याचा प्रयत्न. समोरच्या लॅपटॉपमध्ये आज लक्ष नव्हते. काही मर्सिडीज गेल्याही जवळून, पण आतील व्यक्ती अनोळखी. पोहोचल्यावरही लॉबीत थांबली काही वेळ. बाहेर पोर्चकडे नजर. गणेशासमोर हातही जोडलेच. राजीव सुखरूप असू दे, हे एकच मागणं. त्याच्या रिकाम्या केबिनमध्ये 2दा डोकावल्यानंतर पुन्हा केलेला कॉल. आउट ऑफ रेंज. रघुदादा, आज फक्त चहाच? एकट्या कपकडे पाहतच तिचं चौकशी करणं. मॅडम, सर नाहीत आज. एवढेच उत्तर देऊन निघून गेलेले रघुदादा. चहाही गोड लागेना. 2 घोट घेऊन तसाच ठेवून दिला. मम्मीजींना फोन करू का? तब्येत ठीक असेल ना? नाही, नको. ऑफिसमधून मम्मीजींना फोन बरे दिसत नाही. जाऊ दे, पाहूया वाट. मीटिंग असेल, येतील. स्वतःचीच समजूत. 9 वाजता प्रकाश सर केबिनमध्ये जाताना दिसले. ही उठलीच जागेवरून. अजून वाट पाहणे अशक्य. दारावर नॉक केले. मेघा, कम हिअर. गुड न्यूज. व्हीटेक्स सिस्टीम्स. आपण टेकओव्हरचा विचार करत आहोत. प्रकाश सरांचा आनंदी आवाज. तिच्या चेहऱ्यावर किंचित आश्चर्य. मला कसे काहीच माहीत नाही? ओ ग्रेट. मिस्टर मेहरांनी ते रिपोर्ट्स रिव्ह्यू केले का? आय मीन, ते अजून आलेले नाहीत ना? चाचरतच त्याची चौकशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न. येस, काल संध्याकाळीच डिसिजन झाला. म्हणून तर राजीव रात्रीच निघाला ना. मिस्टर शेट्टींशी उद्या मीटिंग आहे. लॅपटॉप उघडत ते प्रसन्न हसले, पण तिच्या चेहऱ्यावर संभ्रम. कुठे गेलेत मिस्टर मेहरा? कुठे आहे मीटिंग? चेहऱ्यावर काळजी दाटू लागलेली. कुठे काय मेघा, सॅन फ्रान्सिस्को. राजीव संध्याकाळपर्यंत पोहोचेल तिकडे. रात्री मेल केला आहे त्याने. तू पाहिलं नाही का? त्यांचा शांत स्वर. तिची नजर हातातील मोबाईलवर. प्रकाश सरांच्या शब्दांचे अर्थ लावण्यात गेलेला वेळ. मेघा, तुला सांगितलं ना त्याने की मीटिंगसाठी जात आहे सॅन फ्रान्सिस्कोला. शनिवारी सकाळी रिटर्न. तिने भानावर येत गोंधळून वर पाहिले. हां, हो, कळवलेलं त्यांनी. सॉरी, ते मी काहीतरी विचार करत होते. कसनुसं हसत वेळ मारून नेली. मेघा, यू ओके? उठून जवळ येत सरांनी खांद्यावर थोपटलेच. येस सर, आय एम फाईन. एक खोल श्वास घेतलाच. टेक्नोसिस टेकओव्हर नंतर सुप्रीम टेक्नॉलॉजीज इज नंबर 1. ही तुमच्या दोघांची मेहनत आहे. सुप्रीमच्या US क्लायंट्सकडून 2 मोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळणार आहेत. $5 बिलियन. इट्स ह्यूज. हेही तुमच्या दोघांमुळेच. असेच एकत्र मेहनत करा. यू आर हिज बिगेस्ट सपोर्ट, राईट? प्रकाश सरांच्या डोळ्यातील अभिमान
तिच्या हताश डोळ्यात चमक भरून गेला. येस सर. गो. त्याने मेल करून काही डिटेल्स मागवलेत, ते पाहून घे. कोऑर्डिनेट करा आणि असेच सोबत काम करा. हसत होकार देत केबिन बाहेर पडली. मेघा, काय हे? काय चाललंय तुझं? राजीवजींनी रात्री मेल केला आहे, तू पाहिलाच नाहीस. आपल्याच धुंदीत होतीस. काल दुपारनंतर लॅपटॉप उघडलाच नाहीस. का मेघा? मी का अशी वेंधळ्यासारखी वागत आहे? हे काय करत आहे मी? मेघा, कंट्रोल युअर फिलिंग्स. मी वचन दिलं आहे राजीवना. सुप्रीमच्या बाबतीतील हर एक स्वप्न पूर्ण करताना मी त्यांची साथ देणार. गेल्या 2 दिवसाच्या या फंक्शनच्या गडबडीत काम बाजूला पडले आहे. कामावर लक्ष द्यायचे सोडून मी स्वप्नरंजन करते आहे. राजीव भेटायला का आले नाहीत? राजीवने फोन का नाही केला? याच विचारात अडकले आहेत. हे योग्य नाही मेघा. राजीव किती फोकस्ड आहेत. व्हीटेक सिस्टीम्सचे रिपोर्ट्स मीच तयार केले आणि मीच विसरून गेले. मेघा, गिअर अप. दिस इज सुप्रीम हाऊस. मी इथे VP मेघा जोशी आहे, प्रोजेक्ट लीडर. काम ही माझी प्रायोरिटी आहे. राजीव सॅन फ्रान्सिस्कोला असताना इथली आघाडी मला सांभाळायची आहे. सुप्रीम नीड्स अस. वी आर टीम. इट्स राजीव अँड मेघा. दीर्घ श्वास, ताठ मान, डोळ्यात निर्धार. कॉन्फरन्स रूमचे दार उघडले. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीमकडे हसतच पाहिले. स्क्रीनवर सिरीन ग्रुप कपिल बीच रिसॉर्ट रिव्हायवलचे प्रेझेंटेशन. नवीन टीम, नवा दिवस, नवे काम, नवी सुरुवात. स्वतःच्या चेअरवर बसताना नजर त्याच्या रिकाम्या चेअरवर स्थिरावली, रेंगाळली. बराच वेळ त्याच्या नसण्याची जाणीव, एकटेपण, रिकामपण. राजीव, लवकर या. तुमच्याशिवाय सगळं सुनं सुनं वाटतंय. गुस्ताख दिल, दिल में मुश्किल, मुश्किल में दिल. गुस्ताख दिल, थोड़ा संग दिल, थोड़ा बुज़दिल. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.